हॅलो. आज कोणता आहे पेपर? मॅथ्सचा आहे. सेकंड पेपर. कालचा पेपर कसा गेला? मग आजचा कसा जाणार आहे? हां, अभ्यास झाला आहे ना? टेबल वगैरे पाठ आहेत ना सगळे? कितीचा पेपर आहे? अच्छा. काय बोलतो अमित दुरी? बरे आहे? एकदम मजेत. मजेत ना? आई बरी आहे? एकदम मस्त सगळे. ओके, ठीक आहे. निघा, नाही तर उशीर होईल माझ्यामुळे. नाही नाही. चलो बाय, ऑल द बेस्ट दोघांना पण. बाय. तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतोय. आता आपण रियांशला शाळेत आणायला जाऊया. तो शाळेत गेला आहे परीक्षेसाठी. आता शाळेतनं आणूया त्याला. मी झोपलेलो कारण काल रात्री नाईट होती माझी ऑफिसला, त्याच्यामुळे झोपलेलो होतो मी. रियांश आणि ईशान सुटलाय शाळेतनं, पण शाळेत व्हिडिओ बनवणं चांगलं वाटत नाही म्हणून मी बाहेर बनवली व्हिडिओ. सगळेजण सुटली आहे, परीक्षा झाली. आता त्यांना भूक लागली तर मला दुकानावरती घेऊन चालले दोघे. ते तुला काय हवंय? पटापट घ्या रे. जा पैसे घे जा त्याच्याकडनं. चला. रस्ता बघून क्रॉस कर. आज अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. त्यानिमित्त आज आपल्याकडे स्पेशल असं नैवेद्य चालू आहे. आज काय आपल्याकडे नैवेद्याला? वरण भात, वाटाणा, बटाट्याची उसळ, उकडीचे मोदक. उकडीचे मोदक बनत आहेत. तर खोबरं किसून झालेलं आहे. आता चूर्ण बनण्याचा बाकी आहे, त्याच्यानंतर पीठ उकडणार आहे. बरोबर? नाही, आता सध्या मी करते वरण भात लावलेला आहे. आता वाटाण्याची उसळ फोडणीला टाकते. काय काय टाकलंय त्याच्यात आता तू? फोडणीला मी कांदा, टॅमॅटो, आपला लाल मसाला, हळद, हिंग आणि कांदा खोबऱ्याचं वाटप ते टाकून चांगलं मिक्स करते.
वाटाणा बटाटा हिरवा वाटाणा आहे हा. आता तरी किती वेळ साधारण ठेवणार शिजायला? 3 शिट्या घेणार कुकरच्या. ओके, आता शिट्यांची वाट बघतो तोपर्यंत रे शिट्ट्या बघा 2 आमच्या. काय अभ्यास झाला? परीक्षा चालू आणि टी व्ही बघतोय हा काय? हा, मोदकाची तयारी चालू झालेली आहे आणि ते वरण तयार झालंय आणि मोदक बनवायची प्रोसेस सुरू होते आहे. तर स्नेहाला आता मोदक बनवायची तयारी करते. पीठ तांदळाचं उकडीच्या मोदकाचं पीठ. आता वाफेवर ठेवलंय पीठ. थोड्या वेळाने पुन्हा स्टार्ट करू आपण. आणि इकडे आमची भाजी झालेली आहे तयार. आता मोदकाचं सारण तयार करायची प्रोसेस सुरू करते स्नेहल. हे टाकलं तूप, त्यावर टाकलं खोबरं आणि त्याच्यावर टाकणार थोड्या वेळाने गूळ. पहिलं खोबरं आणि तूप मस्तपैकी भाजून घेऊया. आणि त्याच्यात गेलेला आहे गूळ. हसतेस काय का? हा, हसायला हा, मग क्रिकेटची मॅच चालू आहे ना, ती कॉमेंट्री नाही करत आहे. काय तुम्ही, मस्त कलर आलाय. आता हे मिक्स करेल, अजून कलर यायचा आहे. सारणचा पण आणि माझा पण. तुझा कलर कशाला चेंज होईल? माझा रंग वेगळा वेगळा. कसं काय जमतंय एवढं तुम्हाला?
हा काय सांगाल तुम्ही, कसं जमतं तुम्हाला एवढं? संसार म्हटलं की हे सगळं जमवावंच लागतं. अच्छा, ते 3 माणसं असू देत, नाहीतर मग अजून 10 माणसं 10 असेल. माणसं असू देत. बरोबर. कष्ट तेवढेच घ्यावे लागतात. हा 3 माणसं असले तरी पण जेवण करावंच लागतं आणि 10 माणसं असली तरी पण जेवण बनवावंच लागतं. जेवणापासून सुट्टी नसते. नसते. डबल ड्युट्या तर कराव्याच लागतात तुम्हाला, हो एक नोकरीची हो. आणि घर नोकरीची. घरातली हा घर नोकरी नाही, घरातली. थोडंसं खोबरं परत ऍड करते कारण त्याच्यात गूळ जास्त बहुतेक झालंय. आणि मी असं आठवड्याचं खोबरं किसून ठेवते आणि ते फ्रीझर मध्ये फ्रीज करते, हा. कारण जेणेकरून ऑफिस वर्कवाल्यांना तेवढी बरं मदत होते. पडतं. पटकन ते भाजीत वगैरे खोबरं टाकायला. नवऱ्याकडनं किसून घेतलंय. हे आजच किसलेलं आहे. नाही 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 असं हे नाही. आजच किसलेलं आहे. आज किसते. नाही, तसं माझा नवरा करतो मदत, नाही असं नाहीये. काय 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 बोल, परत एकदा बोल व्हिडिओ मध्ये. माझा नवरा इकडे करतो तोंड बघ, मदत. इकडे तोंड बघ. माझा नवरा करतो म्हणजे कसं माझ्याकडे प्रूफ राहील ना ग. गूळ पण चांगलं वितळलंय, तर ह्याच्यामध्ये मी टाकते आहे ड्रायफ्रुट्स. बस आता आपण थोड्या वेळाने थोडस थंड झाल्याच्या नंतर आपण मोदक वेलची पूड वाढायला टाकायची घेऊया. आहे. हा वेलची पूड पण आणि टाकणार आहे. थोडस मीठ टाकायचं याच्यामध्ये, थोडस चिमूटभर, त्याने स्वाद चांगला येतो. त्याच्यामध्ये टाकूया आपण वेलची पूड. वेलची पूड पडलेली आहे. मिक्स झाल्याच्या नंतर आपण थोड्या वेळाने ते मोदक वळायला मोदक घेऊ. तयार करायला घेणार. इकडे आपलं चूर्ण पण रेडी आहे, सारण आणि उकडलेलं पीठ पण रेडी आहे आणि ही हळदीची पानं पण रेडी आहे. आणि इथे सुरू केलं आहे स्नेहलने मोदक वळायला. आणि आपला मोदक झालेला आहे तयार. आणि आमचे मोदक तयार झालेले आहेत. आता हे आम्ही उकडायला ठेवणार आहे. उकडून झाल्याच्या नंतर दाखवेन मी तुम्हाला पुन्हा एकदा. आणि आपल्या गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदक तयार झालेले आहेत. असे सुंदर असे
जेवण तयार आहे, नैवेद्य पण झाला आहे. आता आम्ही पण जेवतो सर्वे. तुम्ही पण जेवा. बाय.